नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट टाइम आपण वनरक्षक या पदावर पूर्णपणे व्हिडिओ बनवला होता की त्याची परीक्षा किती मार्काची आहे, त्याचं मैदानी किती मार्काचं आहे. तसंच भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट आले, सर एमपीसी सरळ सेवेवर पण व्हिडिओ बनवा. तर आज आपण एमपीसी वर व्हिडिओ बनवतो. एमपीसी मध्ये दोन प्रकारचे एक्झाम घेतले जातात, एक आहे राज्य सेवा आणि एक आहे कंबाईन. आज आपण फक्त कंबाईन बद्दल जाणून घेऊया. तर बघा, एमपीएससी मध्ये कंबाईनची एक्झाम घेतल्या ती पीएसआय एसटीआय एएसओ साठी हे जे क्लास 2 पोस्ट आहेत, क्लास 2 म्हणजे द्वितीय दर्जाचे अधिकारी, तर यांच्यासाठी घेतले ते आणि काही ग्रुप सी पोस्ट आहेत. तर संपूर्ण डिटेल माहिती आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर बघा, एमपीसी ही जी एक्झाम आहे ती प्रामुख्याने पीएसआय म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, नंतर एसटीआय म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजे राज्य कर निरीक्षक, आणि एएसओ म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर सहाय्यक कक्ष अधिकारी, हे तिघच्या तिघ ज्या पोस्ट आहे हे क्लास 2 अधिकाऱ्याच्या पोस्ट असतात, ज्याला आपण ग्रुप बी म्हणतो. आणि हे नॉन गॅजेटेड असतात, अराजपत्रित. आणि याच्यामध्ये काही ग्रुप सीच्या पोस्ट असतात, त्याच्यामध्ये तुमचं टॅक्स असिस्टंट झालं, क्लर्क टायपिस्ट झालं, टेक्निकल असिस्टंट झालं, इंडस्ट्री इन्स्पेक्टर झालं आणि इतर विभागीय पदे असतात. म्हणजे हे जे एक्झाम आहे कंबाईन, तर हे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी घेतली जाते. आलं लक्षामध्ये? मग याचं परीक्षेचं जे स्वरूप आहे ते कसं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, परीक्षा प्रक्रिया जी ती प्रामुख्याने पहिले पूर्वपरीक्षा होते, ज्याला आपण प्री म्हणतो. नंतर होते मुख्य परीक्षा, आणि पूर्वपरीक्षा जी 100 मार्काची असते, मुख्य परीक्षा जी 400 मार्काची असते. तर याच्यामध्ये जी फिजिकल आहे म्हणजे मैदानी, आणि मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू, ही फक्त पीएसआय पदासाठी आहे. फक्त कोणासाठी आहे? पीएसआय साठी. म्हणजे एसटीआय एएसओ साठी ही मैदानी आणि मुलाखत होत नाही. आलं लक्षामध्ये? तर याची डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पूर्वपरीक्षा बघूया की पूर्वपरीक्षेचं स्वरूप कसं असतं. तर पूर्वपरीक्षेमध्ये टोटल 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, या पद्धतीने 100 गुणांसाठी एक्झाम असते आणि वेळ असतो 1 तास. याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.25 म्हणजे 1/4 त्या ठिकाणी मार्क जातो. जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क तुमचा मायनस होणार. याला शिक्षण लागतं. पीएसआय एसटीआय एएसओ कंबाईंड एक्झाम द्यायला तुम्हाला पदवी असणं गरजेचं आहे. ते भले तुम्ही बीए बीकॉम बीएससी कुठली पदवी असेल, इंजिनिअरिंग असेल. ही जी परीक्षा आहे त्याचं माध्यम मराठी आणि इंग्रजी असतं. म्हणजे काय, वर जो प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये आहे तोच प्रश्न सेम तुम्हाला ट्रान्सलेट करून खाली मराठीत असणार आहे. म्हणजे बाय लँग्वेज हा पेपर असतो. आणि याचं जे स्वरूप असतं ते असतं बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे एक प्रश्न असणार आहे, त्याला खाली 4 पर्याय असणार आहे आणि तुम्हाला आन्सर शीट मध्ये फक्त गोल करायचे. अशा पद्धतीची पूर्वपरीक्षा 100 मार्काची असते, जे की पीएसआय एसटीआय एएसओ साठी कॉमन होत असते. मग येते मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षा टोटल 400 गुणांची असते. मुख्य परीक्षा किती गुणांची असते? 400 गुणांची. ह्याच्यात 2 पेपर होतात. पेपर 1 टोटल 200 गुणांसाठी राहतो आणि पेपर 2 हा पण 200 गुणांसाठी राहतो. मग पेपर 1 चं स्वरूप आपण बघूया. पेपर 1 मध्ये मराठी असतं, मराठी व्याकरण, ज्याच्यामध्ये 50 प्रश्न 100 गुणांसाठी आणि इंग्रजी व्याकरण 50 प्रश्न 100 गुणांसाठी. हा जो पेपर 1 झाला हा टोटल किती मार्काला झाला मित्रांनो? 200 मार्काला. हा तिघ पदांसाठी हा कॉमन होत असतो. पीएसआय एसटीआय एएसओ साठी कॉमन होत असतो. मात्र पेपर जो आहे तो प्रत्येकी वेगवेगळा असतो. म्हणजे पीएसआय साठी वेगळा पेपर 2, एसटीआय साठी वेगळा आणि एएसओ साठी वेगळा. थोडा नॉर्मली सिलेबस मध्ये फरक असतो. तर बघा, पेपर 2 जो आहे तो तुमचा टोटल 200 गुणांसाठी असतो, 100 प्रश्न. याला सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी असा प्रकारचा पेपर असतो. म्हणजे बघा, पीएसआय एसटीआय एएसओ साठी प्री एक्झाम जी असणार आहे ती 100 गुणांची, मेन्स टोटल 400 गुणांची, त्याच्यात पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 तिघ पदांसाठी कॉमन होणार, ज्याच्यात मराठी व्याकरण 100 मार्काला, इंग्रजी व्याकरण 100 मार्काला, त्याच्यात एसे रायटिंग, लेटर रायटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. आणि पेपर 2 जो असतो तो प्रत्येकाचा वेगळा होतो, 200 गुणांचा राहतो, 100 प्रश्न राहतात. आणि फक्त पीएसआय साठी पुढे फिजिकल होत असते आणि मुलाखत होत असते. फक्त पीएसआय साठी शारीरिक चाचणी 100 गुणांची, कमीत कमी पास होण्यासाठी 70 मार्क लागतात. किती मार्क? 70 मार्क. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पीएसआयचे मैदानीचे मार्क फायनल मेरिट लिस्ट साठी काउंट होत नाही. हे फक्त पात्रता गुण असतात. म्हणजे ज्याला 70 मार्क आहेत तो बी पास, ज्याला 90 मार्क आहेत तो पण पास. आलं लक्षामध्ये? आणि मग होते मुलाखत 40 गुणांसाठी. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एसटीआय आणि एएसओ तर यांचे जे मेन्स आहे ती टोटल 400 साठी राहते आणि फायनली 400 मधून मेरिट लागणार. आणि पीएसआय जे आहे, पीएसआयचं टोटल 440 पैकी मेरिट लागणार. म्हणजे 400 गुणांची एक्झाम
आणि 40 मार्काची तुमची मुलाखत असणार आहे. आलं लक्षामध्ये? जरी एवढं सांगून काही कन्फ्युजन असेल तरी तुम्ही मला कमेंटमध्ये किंवा माझ्या नंबरला संपर्क साधू शकता. संपूर्ण तुमचे कन्फ्युजन दूर केले जातील. येतं लक्षात? आता बघा, एमपीसी साठी विषय कोणते कोणते असतात ते पण माहिती असणं गरजेचे आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर आहे गणित, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, याच्यावर साधारणतः 20 ते 25 प्रश्न असतात. मग त्याच्यानंतर आपण जे जनरल सायन्स म्हणतो, सामान्य ज्ञान, त्याच्यामध्ये असतो इतिहास, भूगोल, पॉलिटी म्हणजे नागरिक शास्त्र, विज्ञान, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, चालू घडामोडी हे असतात. आणि मुख्य परीक्षेला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण असतात. एमपीसी मध्ये प्रीला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण नाही, मुख्य परीक्षेला असतात. तर एवढे जर विषय तुम्ही केले तर तुमची कंबाईन तर तयार होणारच होणार, तुमची राज्यसेवा आणि सरळ सेवा देखील त्या ठिकाणी तयारी होऊन जाणार आहे. हे तर लक्षात मित्रांनो. तर बघा, आता आपली ही जी बॅच आहे एमपीसी सरळ सेवा आणि तलाठी साठीची जी बॅच आहे ती आपली ऑनलाईन पण बॅच होते आहे, ऑफलाईन पण होत आहे, ऑनलाईन पण होत आहे आणि रेकॉर्डिंग पण होत आहे. म्हणजे आपल्याकडे एक ऍप आहे, त्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह लेक्चर करू शकतात ऑनलाईन, प्लस ते लेक्चर रेकॉर्ड होऊन जातात, ते रेकॉर्डिंग पण तुम्ही बघू शकतात. आणि जर तुम्हाला ऑफलाईन यायचं असेल तर ऑफलाईन बॅच पण आपल्या त्या ठिकाणी सुरू आहे. यासाठी तुम्हाला काय करायचंय, 9970650363 नंबरला काय करायचं, तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आणि या नंबरला संपर्क साधून तुम्ही संपूर्ण माहिती गोळा करू शकतात आपल्या क्लासबद्दल, आपल्या बॅचेस बद्दल. ऑनलाईन बॅच कशी असणार आहे त्याच्याबद्दल पण आपण त्या ठिकाणी माहिती सांगतो, फी स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी सांगत असतो. तर आज मी अपेक्षा करतो की तुम्हाला एमपीसी कंबाईनचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते समजलं असेल. अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल एखाद्या एक्झाम बद्दल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या नाशिक अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. जय हिंद, जय भारत. थँक्यू सो मच.